गण गण गणात बोते. आज आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मैत्रिणींना हळदी कुंकू महाप्रसाद ठेवलेला आहे, आरती आहे आणि घर म्हणाल तर पाहुण्यांनी फ्रेंड्सनी भरलेला आहे. सुरुवात नेहमी म्हणते तसं अंगणापासून सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि यात भरपूर हेल्प म्हणाल तर जिनं फोन पकडलाय ना, शिल्पा तुझ्याकडे पण घे, तिनं काढली आहे आणि खूप भारी दिसते. म्हणजे एकदम फील येतं, एकदम हॅपनिंग वाटतंय नाही का? मस्त मस्त. प्रसादामध्ये काय आहे ते बघूयात. सॅलेड आहे, 2 प्रकारचे शिरे. हा शिरा आहे ना पायनॅपल फ्लेवरचा मूग डाळीचा आहे. डाळ आहे, त्याचबरोबर जिरा राईस, पिठलं, भाकरी, खरडा. आहा, आणि म्हणजे आज मान असतं ना त्याचा, तर ते आहे. त्याचबरोबर कोशिंबीर आहे, मिक्स व्हेज बनवलेला आहे, मसाले भात आहे. बापरे, काय काय बनवलं आहे तिनं. त्याचबरोबर उंदिया म्हणून आहे ना ती भाजी आहे, बटर पनीर. तर आरती झाली, सगळ्यांनी प्रसाद घेतला. त्यानंतर जशी लोक येत आहेत ना ते जेवणसुद्धा करत आहेत, प्रसादाचा आनंद घेत आहेत. पिठलं, भाकरी, मसाले भात असेल किंवा कोशिंबीर, मिक्स व्हेज, बऱ्यापैकी घरी गोष्टी बनवलेल्या आहेत आणि काही फूड आयटम बाहेरून ऑर्डर केलेला आहे. पिठलं हिनं केलं. आज पिठलं आणि भाकरीचा मान असतो. तर 6 पर्यंत इथंच होती ती, त्यामुळे साडी नेसली आणि काल इतकी भारी साडी नेसून आली होती आणि हिची येल्लो साडी बघून आम्ही ठरवलं होतं साडी नेसायचं. ही आली छान आवडून, माझी राहिली. नेक्स्ट टाइम पण हिला आवडली माझी साडी, खूप आवडली. काठापदराची घालायची होती. हा, म्हणजे आम्ही ठरवलं होतं काठापदराची साडी घालायची. म्हणजे जाऊ दे, मी बाहेर गेले आले. अर्चना जिच्याकडं ना आज पूजा आहे, अर्चनाकडे आहे आणि इतकं छान डेकोरेशन केलं आणि इतके गोड दिसायला. एवढं तुमच्यामुळे, सगळ्या मैत्रिणीमुळे. नाही, आणि शिल्पा रांगोळी, अरे रांगोळी मगाशी रांगोळी खूप छान काढते आणि तू छान दिसतेस आणि एवढं काम करून दमल्यासारखी वाटत नाहीये ती ऍक्च्युली. सवय सवय खाल्लंच काय काहीतरी येता जाता थोडं टाक, लिंबू सरबत तरी पी. हो, आणि मस्त मेनू आहे. मस्त. आपले फोटो काढायचे. हो हो. मस्त झालंय. त्याला चुरशी पिठलं गरम करून आणलं हिनं एकदम मस्त मस्त. हा, बाहेर ठेवलं होतं ना थंड. आहे मस्त, थँक्यू. भारी गेलाय बघ. चल मी खाऊन काय काय बनवलंय. आणि आज जसा म्हणाले असा भाकरी आणि पिठल्याचा मान. मेघा बाय बाय, जास्त बोलायला भेटायला मिळालं नाही उशीर आल्यामुळं. उशीर झाला. नेक्स्ट पार्टी आमची जया मॅडम कडे आहे. ड्रेस कोण असं सांगितलं की आता शोधाशोधी 2-3 दिवस त्यातच जाणार आहे. कुठं शोधू ग? रेड, पिंक आणि रेड 2 म्हणली होतीस तू. तर मी टाकून ते परत चालेल ना? नाही, पिंक पण नाहीये, राहू दे आता, टाकले असते. नाही तो घातला होता तुझ्या बर्थडेला रे. तर मी पण रिपीट करणार आहे. देवा, मग दोघे काय सेमच फोटो का? माझं एक कन्फर्म नाही, मी पण तुझं छान आहे. माझं असं येईल. रील पण बनवलं त्यावर. गप बस, आता ड्रेस शोधायची. काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करा, वेगळं काहीतरी करा, चेंज करा थोडंसं. बघ, इथं आयडियाचा भंडार आहे. टेन्शन नको देऊ, मला पण टेन्शन येईल नाही तर मग शॉपिंग. इकडे जर शॉपिंगच म्हणतीये. पाहणं पाहिजे. तुझा तर आहे ड्रेस मॅडम, तुला टेन्शन नाही आहे. हॉट पिंक कलर आहे का सगळीकडे? आहे हॉट पिंक कलर? नाही आहे, काही नाही आमच्याकडं. हॉट आणि रेड सोडून सगळं आहे. ते रेड करूया, रेड करूया. म्हणजे त्याला ऐक ना, आणि आपण तिकडे बाहेर कुठं करायचं? आम्ही सगळ्या मैत्रिणींना एकत्र येऊन आपले जे काही सणवार आहेत ना छान पद्धतीनं सेलिब्रेट करतो, साजरे करतो आणि प्रत्येकाला जमल तसं आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारची पूजा वगैरे ठेवतात ना, एकत्र येतो. आजच म्हणाल तर छान आरती झाली, एकत्र बसून आम्ही महाप्रसादाचा आनंद घेतोय. घरातलं वातावरण तर प्रसन्नच आहे.
तर आम्हा सर्वांना या सगळ्या गोष्टी आवडतात. तुमच्यापैकी बरीच लोक आवडीनं व्हिडिओ बघतात आणि कौतुकही करतात की तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीनं साजऱ्या करतात आणि एन्जॉयही करता म्हणून. मी चल अर्चना बाय बाय बाय. आणि तू निवांत जेवण आज मी छान झोपेल. छान असं जेवण झालं, गप्पाटप्पासुद्धा झाल्या. पुन्हा एकदा सगळे आम्ही एकत्र भेटलो, मजा आली ओव्हरऑल. आणि आता निघते, उद्या आहे मुलांची शाळा. घरी जाऊन नेहमीप्रमाणे उद्याच्या लंच बॉक्सची तयारी करायची आहे. आशा असते तर हा 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 हस म्हणजे एवढा आम्ही हसतोय ना. आणि मी दुपारी आलो होतो हा ना ते हसते एकदम खळखळून हसते. अंधारात आम्ही काही दिसत नसणार आहे. खाली गेले. चला मजा आली हा. छान वाटला. अजून एक आहे आमची पार्टी. काही खरं नाही. बघा आम्ही सणवार सगळं करतो नाही का, एकदम एन्जॉय करून म्हणजे देवदेव करतो, मदत करतो, देवी आहोत, घरचं करतो, बाहेरचं करतो. देवाचं करतो, त्याचबरोबर समाजाचं पण करतो. काय काय करताय मग? तेच ना म्हणजे असंच हवं लाईफ. सगळ्यांना हेल्प करून स्वतः एन्जॉय करणं नाही का. आणि ते करण्यामध्येच आनंद असतो ना. तर आजकाल हां. तुला सांगू का, आजकाल इतकी लोक डिप्रेशन मध्ये जातात, इतकं म्हणजे काय काय सुरू आहे ना आजकालच्या. आपल्याला तशी गरज पडणार नाही. चला 11 वाजले साक्षी मॅडम. हा मी तुला सानिकाला मी तेच सांगत होते, सानिकाशी बोलत होते. हा, हा, तर मी हा. तुला म्हटलं थांब मी पूनमला कॉल करते. ओके मग मी तुला कॉल केला, मग तू नाही उचलला. नाही फोनच नाही पडला, तुझा नंबरच नाही आहे. काय कोणाला पण हात करू नको. नाही ग करणार. त्यांना करत होते इथे मी येऊन- तुला असं हा, हा. स्वराला मी सानिकाला मी सांगत होते की हा, मी हा. पूनम आंटीला फोन करते 8:30 म्हटलं ही काय तर फोनवर बोलायला आणि तसं सानिकाशी बोलत होते. कसा चाललाय अभ्यास? किती दिवसांना दिसली गो बाई तुझी लेक. कशी आहेस? मस्त मस्त. तिकडे दादा दादा काय म्हणताय? हा? मजेत आहे? हो ग मजेत आहे ना. 11 वाजले, साक्षी गेली. ॲक्च्युली 10:30लाच आम्ही आलो होतो प्रसाद घेऊन. पण साक्षीसाठी आम्ही अर्धा तास बसलो होतो. तिचे मिस्टर येणार होते तिला न्यायला. गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्या बाहेर बेंच आहे, तिथं बसलो होतो गप्पा मारत. चला त्याच्यामध्ये प्रसाद आहे. आता मुलं काय झोपली असतील, उद्या त्यांना देईन. असा होता आजचा हा दिवस. व्हिडिओ म्हणाल तरी इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. कीज आहे, मुलं उठतील बेलच्या आवाजानं.